पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई तू सांगितलं नाहीस मला कसा दिसतोय हा ड्रेस? छान छान। दादा इथे का बसलायस? बस ना पाठावर। ठीक आहे राहू दे ना, ते चालू ते काय राहू दे, चल उठ। अरे एवढी तयारी केली आनंदीने, बस रे। बस 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 हो बस बस। कधी नव्हे तिची जीभ बरोबर रुळावरून जाते। ए चिंगी ये बाळा। इथे बस, इथे बस. काय बस तर. काय झालं? काय आता आनंदी तुझ्या बाबाला तेल आणि उठणं लावणार आहे। मग मला का बसवलं इथे? तुला नाही का लावायचं उठणं? ए झाल्या गप्पा झाल्या? झाल्या असतील तर फराळाचं, भूक लागली आहे मला, ते आटपा लवकर. लाव आनंदी। आपण चिंगीला पण लावूया. हो मला नको ही माती. माती नाहीये, उठणं आहे. किती छान वास येतोय बघ. वाव खूप छान वास आहे. तुला माहितीये हे त्वचेला लावलं ना की त्वचा अशी मऊ होते. म्हणजे सॉफ्ट सॉफ्ट. लावू? लाव पण थोडंसंच. आटपा लवकर. नको, आनंदी गुदगुल्या होतायत. मला बाद झालं. नको, खूप गुदगुल्या होतायत. थोडंसंच आहे. अगं गुदगुल्या होतात, होऊ दे ना. उठणं तर लावावंच लागेल. बस बस, आता मला अंघोळ करायला जायचंय. अरे अगं चिंगी लावू दे ना बाळा. ठीक आहे, बरोबर. चिंगी, अगं लावून घे। जाऊ दे, मी पण आंघोळ करू. ए दादा 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 तू कुठे उठतोयस? अजून तुला उठणं लावायचं राहिलंय आनंदीने, बस। आनंदी त्याला उठणं लाव। हा तुला पण तयार व्हायचंय ना अगं? झाली ना मी तयार. अगं हे असं दुसऱ्याच्या नवऱ्याला उठणं लावल्यासारखं काय लावतेस? चांगलं रगड. तुला माहितीये का आनंदी, नवऱ्यावर राग काढायची हीच संधी असते, हो की नाही? मला वाटलं सुधारलीस. नाही, घसरली तुझी जीभ नेहमीप्रमाणे. आनंदी ते झालं ना की बाळा राघवा बाथरूम मध्ये जा. दोघही जण जा आणि त्याच्या डोक्यावर 2 तांबे पाणी घाल. उरलेली आंघोळ राघवा तू करशील ना? झालं हे? अगं बाई. झालं सोबत जा 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 जा, आईने सांगितलं ते करायला हवं तुला. जा जा. हो 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 मी आनंदी राहू दे, मी करेन. काय कुठे? ते माझी कामं बाकी आहेत. कामं वर्षभर होत राहतील, पण दिवाळी वर्षातून एकदाच येते आणि दिवाळीचा पाडवा पण वर्षातून एकदाच येतो. हा पण माझं आवरायचं. आनंदी मला सांग, तुला सगळ्या रीतीभाती माहितीयेत की नाही? नवऱ्याच्या अंगावर 2 तांब्या तरी पाणी घालायचं असतं. ही रीत माहितीये की नाही तुला? आनंदी चल पुढे. माझी सगळी कामं बाकी. काय कामं बिमं नाही, आधी हे काम कर. चल 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 चल, घाल पाणी, घाल 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 घाल. ताई वर्षा, आंघोळीचं पाणी दाराबाहेर येऊ नये ना म्हणून दरवाजा लावलाय.
आनंदी राहू दे, मी करेन आता. मी हे ते नाही ठीक आहे, मी करेन आता. तू गेली तरी चालेल. टॉवेल आहे इथे मागे. ठीक आहे. जाऊ मी? हो. अहो हे ते बंद करावं लागेल ना दरवाजा हा. आतनं. सॉरी, माझ्याकडून ते चुकून शॉवर ऑन झाला. ठीक आहे, पण तसंही तुला तयार व्हायचंच होतं ना. ती नवीन साडी नेस, तयार हो. नवीन साडी नेस आणि तयार हो. जा. नवीन साडी. ज्या काही नवीन साड्या होत्या त्या गणपती गौरीला दसऱ्याला नेसल्या गेल्यात. आता कुठली नेसू? त्यातल्या त्यात ही नवीन आहे. हीच नेसते नवीन साडी. के बाय माझे. हे काय? साडी. ह्यांनी चिठ्ठी. आनंदी सगळ्यांनी दिवाळीसाठी काही ना काही माझ्याकडे मागितलं, पण तू काहीच नाही मागितलंस. पण मी तुझ्याकडे मागतोय. ही दिवाळीच्या दिवशी साडी नेस. घे बाय माझे. तू तयार नाही झाली अजून. ते झाली ना मी तयार. तुला पण तयार व्हायचंय ना अजून. झाली ना मी तयार. तसंही तुला तयार व्हायचंच होतं ना. ती नवीन साडी नेस, तयार हो. नवीन साडी. आनंदी,
अगं आता हा फराळ बघत बसायचा आणि खायचा कधी? नाताळला. आई मला ना खूप भूक लागली. मी काय म्हणते, थोडीशी चकली खाऊ मी? असं म्हणतेस? खा, मी लाडू खाते. हे अगो आई, लाडू. आई 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 आई, काय डायबिटीस झालाय ना तुला? हे दिवाळीच्या लाडवाने शुगर नाही वाढत. हा हा, चकली खायची ना तुला? खा बाबू खा. झालं. येस. कशी दिसते मी? मस्त दिसते शिंगी. से हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी शिंगी. अगं या लवकर, फराळाला सुरुवात करायची ना अजून. आनंदी कुठे आहे? आनंदी. चिंगी, आई, ताई, शुभ दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली. माझ्याकडूनही शुभ दीपावली सगळ्यांना. दादा, तुझी दीपावली शुभच झाली असणार ना? कशी झाली ग अंघोळ? बरं, सुरू करायचं का आपण? अरे करा ना सुरुवात. आई अगं लाडू खाऊन सुरुवात केलीस ना तू? नाही रे नाही, काही बरळत असते. मी फक्त चव घेऊन बघितली, बाकी काय नाही. गप्प बसणं जरा. मला पण चकली पाहिजे. घे ना. थांबा, ते कारेट फोडायचे राहिले ना, आधी कारेट फोडायला पाहिजे. काय काय कारट म्हणजे? कार्ट नाही, कारेट. काय असतं ते? तुला नाही माहिती बाळा कारेट काय असतं ते? नाही. हा ग आनंदी, रमा गेल्यापासून आई कधी पहाटे उठलीच नाही. आज पहिल्यांदाच उठलीये. तिला कसं माहिती असेल? आता ह्या कारेट फोडण्याचा आणि माझ्या झोपण्याचा काय संबंध आहे वर्षा? का ग अशी मध्येच मध्येच तुझे तोंड उघडत असतेस तू? ऐक आनंदी, काय आहे ना, आपली चिंगी लहान आहे की नाही, तिला कसं कारेट फोडता येणार? त्यामुळे आतापर्यंत मी तिच्याकडनं कारेट फोडून घेतलंच नाही. मी फोडलंय बघ. चिंगी, तुला माहितीये नरकासूर नावाचा एक मोठा राक्षस होता. तो सगळ्यांवर अन्याय करायचा. त्याचा वध केला श्रीकृष्णाने. हे कारेट फोडणं म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या वाईट गोष्टी असतात त्यांचा नाश करणं असं मानतात. तुला माहितीये कारेट कसं फोडलं जातं? नाही. डाव्या पायाच्या अंगठ्याने. म्हणजे मी पण वाईट गोष्टींचा नाश करणार? थांब, हे बघ, हे असतं कारेट. ए नरकासूर, एक काट्या फुटना. ए आनंदी, फुट
फुटत नाहीये कार्ट. हा थांब, बघ बघ जरा बघ बघ राघव, तू पण बघ. थांब थांब, त्यांना प्रयत्न करू दे. चल हा ठेव तू. चिंगी खरंच फुटत नाहीये ग. काय जमतंय का? आनंदी, आजच आहे ना पाडवा? नवरा कुठे आहे तुझा? बोलव त्याला लवकर. आई, दादाने पहिला पाडवा फारच मनावर घेतलेला दिसतोय. अगं आनंदी किती वेळ तयार होतोय बघ ना. अहो येताय ना. मी इथे असताना माझ्या राघवला आनंदी ओवाळणार. ए आनंदी, मला ओवाळायचंय राघवला. ये रे बाबा, आला. बस. आनंदी, अशी वाकडी काय धरली आरती? नीट धर त्याच्या समोर. हो. आनंदी, मी खरंच येऊ? खरंच येऊ? येई ना? नको राहू दे. अरे पडू दे रे, मान असतो तो. घे. अहो मान घ्यायचा असतो. बघ किती गुणाची सून माझी. सकाळी पडली ना पाया तर परत पडते. अरे दादा, लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे ना तुझा. आनंदीच्या ताटात चांगली घसघशीत ओवाळणी घाल. तिला काय विचारतोय? चांगली ओवाळणी दे राघव, लवकर. राघवा, चांगली 100 रुपये घाल. 100? 100 नाही हं, चांगली ओवाळणी म्हणते मी. आणि माझी ओवाळणी? अहो अजून 500 द्या. येस, ये होईना बात. शाबास आनंदी. बघतेस ना वर्षा? हा, हो आई. आई, आनंदी शिकली हं. खूप शिकले.